जर तुम्हाला मणक्याची शस्त्रक्रियेची भीती वाटत असेल तर काय करावं? मणक्याची शस्त्रक्रिया करावं लागणं हा कुठल्याही व्यक्तीसाठी एक धक्का असतो. म्हणजे कुठलीच शस्त्रक्रिया ही भीतीदायक असते, पण त्यातल्या त्यात मणक्याच्या शस्त्रक्रियेबद्दल मात्र आपले बरेच गैरसमज असतात. ही सेफ आहे का नाही ह्या बाबतीत. तर मणक्याच्या शस्त्रक्रियेची जर भीती वाटत असेल तर ही भीती दूर करण्यासाठी काही आपल्याला टप्प्याटप्प्याने विचार करावे लागतील. नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र पाटील, डायरेक्टर आणि कन्सल्टंट न्यूरोसर्जन, समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली. समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं 100 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, जे पूर्णपणे मेंदू आणि मणक्याचे विकार आणि त्याचबरोबर गंभीर अपघात असणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सदैव तत्पर आहे. स्वतःला शिक्षित करा. मणक्याच्या शस्त्रक्रियेबद्दल तुम्हाला जेवढं ज्ञान मिळवता येईल तेवढं तुम्ही मिळवू शकता. तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी मणक्याच्या शस्त्रक्रियेतले धोके आणि त्याचबरोबर फायदे ह्याच्या बाबतीत तपशीलवार बोला. त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी नीटपणे जाणून घ्या. त्याचबरोबर तुम्ही वेगवेगळ्या डॉक्टरांच्याकडून मतं घेऊ शकता. जसं सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन तुम्ही घेऊ शकता. वेगवेगळ्या डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर तुम्हाला त्यांचे वेगवेगळे दृष्टिकोन किंवा त्यांची मतं ही तुम्हाला ऐकून घेता येतील. त्याचबरोबर कुठला ऑप्शन तुमच्याकडं तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे आणि त्यातल्या त्यात शस्त्रक्रियेचा कुठला प्रकार हा तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे, तर ह्या गोष्टीची निवड तुम्हाला करता येईल. शस्त्रक्रियेला पर्याय. बऱ्याच वेळा मणक्याच्या शस्त्रक्रिया ह्या मणक्यातल्या दुखणं किंवा काही वेळा न्यूरो डेफिसिट किंवा न्यूरोलॉजिकल लक्षणं ह्यांच्यासाठी सांगितल्या जातात. अर्थात काही वेळा मणक्याच्या शस्त्रक्रिया ह्या काही अल्टरनेटिव्ह थेरपीद्वारे, म्हणजे जसं की औषधं, इंजेक्शन्स, फिजिओथेरपी, कायरोप्रॅक्टिक काही ज्या गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टींनी आपल्याला टाळता येतात, पुढं ढकलता येतात. अर्थात अशा शस्त्रक्रिया पुढं ढकलण्यामागं किंवा टाळण्यामागं आपलं काही नुकसान तर होणार नाही ना, ह्याची पूर्ण खात्री हे अगोदर तुम्ही डॉक्टरांच्याकडून करणं आवश्यक असतं आणि मगच या अल्टरनेटिव्ह थेरपींचा आपण वापर केला पाहिजे. जोखीम आणि फायदे समजून घ्या. प्रत्येक शस्त्रक्रियेमध्ये जोखीम असते, परंतु मणक्याच्या शस्त्रक्रियेमध्ये असणाऱ्या जोखमी त्या तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्याकडून नीट ऐकून घ्या. बऱ्याच वेळा जोखीम आणि शस्त्रक्रियेचे होणारे फायदे या दोन्ही गोष्टी तुम्हाला कम्पेअर करून बघाव्या लागतील. त्याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की होणारा फायदा हा जोखमीपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला शस्त्रक्रियेचा पर्याय घेतलेला कधीही चांगला. तुमच्या सर्जनशी तुम्ही बोलून तुमच्या सगळ्या चिंता दूर करा. तुमच्या भीती किंवा तुमच्या ज्या काही चिंता किंवा शंका असतील त्याच्याविषयी तुमच्या सर्जनशी अगदी मोकळेपणानं बोला. समजूतदार सर्जन, चांगले सर्जन तुम्हाला पुरेसा वेळ देतील, तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करतील आणि मग तुम्हाला निर्णय घेणं हे सोपं जाईल. शस्त्रक्रियेच्या अगोदर मानसिक आणि शारीरिक तयारी करणं सुद्धा आवश्यक असतं. त्याचबरोबर पुनर्वसन म्हणजे पोस्ट ऑपरेटिव्ह केअरमध्ये काय घ्यावं लागेल, काय केअर घ्यावी लागेल, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं हे शस्त्रक्रियेच्या अगोदरच समजून घेतल्या तर हे अधिक चांगलं राहतं, म्हणजे जेणेकरून पोस्ट ऑपरेटिव्ह कोर्स हा स्मूथ राहतो. निष्कर्ष. मणक्याच्या शस्त्रक्रियेचा सामना करणं हे काही वेळा तुम्हाला भावनिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या हे कठीण असू शकतं, पण बऱ्याच वेळा आपल्याला मणक्याची शस्त्रक्रिया न करण्याचे नुकसान आणि करण्याचे फायदे या दोन्हीचा एक तुलनात्मक अभ्यास करावा लागेल. डॉक्टर ज्यावेळी तुम्हाला मणक्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतात त्या बहुतांश केसेसमध्ये मणक्याची शस्त्रक्रिया ही तुमच्या हाताची किंवा पायाची ताकद टाळणं किंवा तुमचा जो अनबिअरेबल पेन आहे तो कमी करणं ह्याचसाठी असतो. बऱ्याच वेळा औषधांच्या किंवा फिजिओथेरपीच्या जोरावर मणक्याचे हे दुखणे कमी करता येतात, पण काही वेळा नाईलाज असेल किंवा आजार बराच पुढं गेला असेल तर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय उपलब्ध असत नाही. तर अशा शस्त्रक्रियेमधल्या सगळ्या जोखमी किंवा त्याचे फायदे ह्याच्याबद्दल तुम्ही तुमच्या सर्जनशी अगदी मोकळेपणानं बोला, त्यांचा वेळ घ्या. तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन झाल्यानंतर तुमची मानसिक शारीरिक तयारी करा आणि मग हसतमुखानं मणक्याच्या शस्त्रक्रियेला सामोरे जा.